विचार हा लोकांना संस्कार देत होता, तीच भाविकता होती, तोच हरिनामाचा पाठ होता आणि त्या माध्यमातनं सातत्याने आमची संस्कृती, आमची सभ्यता आणि आमचा वारसा हा अखंड चालत होता। आज आपण बघा, जगाच्या इतिहासावर अनेक देशांमध्ये अनेक आक्रमणे झाली आणि त्या प्रत्येक देशाचा इतिहास बदलला। आक्रमणामुळे विचार बदलले, धर्म बदलला, संस्कृती बदलली, पण आपल्या भारतामध्ये मात्र ते परिवर्तन होऊ शकलं नाही। हजारो वर्ष आक्रांत्यांनी आक्रमण केलं, पण त्या आक्रमणामुळे आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही। याचं कारण आमची जी वारकरी परंपरा होती, आमची जी हरिनामाची परंपरा होती, आमची जी सनातनाची परंपरा होती, हिंदू धर्माची जी परंपरा होती, या परंपरेमुळे कितीही कोणी आघात केला तरी देखील आम्ही आमचा विचार बदलला नाही, आमचा संस्कार बदलला नाही, आमचा मार्ग बदलला नाही, आमचा देश बदलला नाही। आणि म्हणूनच आक्रमणामुळे कदाचित ते किल्ले जिंकू शकले, आमची मंदिरं तोडू शकले, पण आमच्या मनामध्ये ईश्वराचं जे स्थान होतं ते मात्र ते बदलू शकले नाहीत। आणि याचं एकमेव कारण होतं या भारतातली गुरु परंपरा। सद्गुरूंनी जो विचार दिला, सप्ताहाने समाजाचं जे अभिसरण केलं, त्यामुळे आम्हाला मानसिकरित्या कोणी गुलाम करू शकलं नाही। आमच्या वारकरी परंपरेमध्ये कोणालाही निमंत्रण न देता सर्वांची पावलं आषाढीच्या निमित्ताने ज्यावेळी पंढरपूरला जायला लागली, आक्रमण तर अनेक झाली, पण तरी देखील ही पावलं कोणी थांबवू शकलं नाही। हरिनामाचा गजर हा कोणी थांबवू शकला नाही, पांडुरंगाचा गजर हा कधीच थांबला नाही। ही खऱ्या अर्थानं आमच्या संतांनी आम्हाला दिलेली परंपरा आहे। आज आपण बघू शकतो 179 वर्ष सातत्याने सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी ही सप्ताहाची परंपरा दिली। कित्येक पिढ्या निघून गेल्या, पण परंपरा तिथेच आहे। आणि आजही सद्गुरू रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येता। या ठिकाणी हरिनामाचं पठण होतं। हरिनामाचं पठण याकरता महत्वाचं आहे, ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत आपल्याला सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।